आधी अंगण स्वच्छ केलं की घरही प्रसन्न वाटतं. रोजची ही छोटी कामं पण मनाला खूप समाधान देतात. आजी, आज पुरणपोळी करूया का? लहानपणापासून बघतीये असं सारवलं की अंगणाला वेगळीच शोभा येते. स्वच्छ अंगण म्हणजे घराचं सौंदर्य. रोज मोठी नसली तरी छोटी रांगोळी मन आनंदी करते. चला, आता स्वयंपाकघरात जाऊया. आधी चणा डाळ छान धुवून शिजवते. तोपर्यंत मी गूळ तयार करते. डाळ अगदी मऊ शिजली की पुरण छान होतं आणि वेलचीचा सुगंध विसरायचा नाही. आता गूळ घालते. हळूहळू सगळं एकजीव होऊ दे. पुरण गुळगुळीत झालं की पोळी मऊ होते. आता खरं पुरण तयार झालं. दुसरीकडे पीठही मऊसर मळून घेते. पुरण जास्त भरलं की पोळी अजून छान लागते. पण अलगद लाट, फुटू देऊ नकोस. अगदी गोल झाली बघ. आता थेट चुलीवर. पोळी म्हणजे वेगळीच चव. गरम असतानाच तूप लाव. बघा किती छान फुगली. हीच खरी खूण. पोळी छान झाली. वरून भरपूर साजूक तूप. केळीच्या पानावर वाढलं की जेवण अजून सुंदर दिसतं. गरम दूधही ठेव. ही घ्या गरमागरम पुरणपोळी. इथे बसून खाल्लं की जेवण अजून गोड वाटतं. अजून गोड वाटतं. खरंच चुलीचा सुगंध आणि घरच्यांचं प्रेम, यालाच खरी चव म्हणतात.